पाहणाऱ्या आपल्या काका काकू किंवा भगिनी ज्या आहेत त्या देखील विचार करत असतील की आता मार्केटमध्ये गेल्यानंतर अर्थातच या इंधन दरवाढीचा परिणाम जो आहे तो भाज्यांच्या दरवाढीवरती देखील आपल्याला दिसून येईल। पुढे पाहूयात, बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या संदर्भातली। आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत। आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आली आहे। नाणार रिफायनरी विरोधात हे बॅनर जे ते लावण्यात आलेले, राजापूर तालुक्यातील पश्चिम भागात हे बॅनर लावण्यात आल्याचं कळतंय। राजापुरात रिफायनरी आणू नका असं या बॅनरमध्ये म्हणण्यात आलंय। बॅनरच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंना विनंती करण्यात आली आहे आणि ठिकठिकाणी जे हे बॅनर लावण्यात आलेले, अर्थात थोड्याच वेळात आमच्या प्रतिनिधींशी आपलं बोलणं होईलच। या बॅनरच्या माध्यमातून तिथल्या स्थानिकांना काय सांगायचं हे देखील आपण त्यांना विचारू। आणि आता आपण बघतोय की राजापूर तालुक्यातील पश्चिम भागात हे जे बॅनर लावण्यात आलेले आहेत। राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी आणू नका, एका कोकणप्रेमी ग्रामस्थाची विनंती, असं या बॅनरच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंना सांगण्यात आलेलं आहे। आणि रत्नागिरीच्या राजापूरमध्ये हे बॅनर लावून एक प्रकारे तिथल्या स्थानिकांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना हे सांगण्याचा प्रयत्न केला की आपण स्वतः पर्यावरण मंत्री आहात, पर्यावरणाबद्दल आपण कायम काळजी व्यक्त करता आणि तरुण मंत्री म्हणून विविध मुद्द्यांवरती फार संवेदनशील पद्धतीने आपण आपली मतं मांडता, त्यामुळे राजापुरातल्या या रिफायनरीबद्दल पण आपण लक्षात घ्या आणि आमचं म्हणणं ऐकून घ्या, असंच त्यांना या बॅनरच्या माध्यमातून सांगणं आवश्यक वाटत असावं। जाऊयात, आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्याबरोबर आहेत। स्वप्नील, हे बॅनर या स्थानिकांची मतं व्यक्त करतायत का? नक्कीच विशाल, असंच म्हणावं लागेल। याचं कारण असं आहे का केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वक्तव्य केल्यानंतर, रिफायनरी बाबत वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती। विशेषतः कोकणात ज्या भागात हा प्रकल्प येऊ घालत होता तिथे तिथल्या स्थानिकांमध्ये मोठी खळबळ माजली होती आणि त्यातच आदित्य ठाकरे यांचा कोकणचा दौरा लागल्यामुळे याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होते। याच अनुषंगाने तिथले जे रिफायनरीचे समर्थक आहेत ते आणि विरोधक या दोघांमध्ये आता बॅनरबाजी आजपासून पाहायला मिळते। अनेक म्हणजे तिथल्या ग्रामस्थांकडून असं बॅनरबाजी करण्यात येते की कृपा करून हा विनाशकारी जो प्रकल्प आहे तो कोकणात आमच्या माथी मारू नका, अशी एक विनंती करणारे बॅनर या संपूर्ण नाणार परिसरामध्ये, राजापूर परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं स्वागत आणि या रिफायनरीचं समर्थन करणारे बॅनर देखील या भागात लागलेले आहेत। काल आदित्य ठाकरे यांनी ह्या सगळ्या विषयावरती भाषणामध्ये सांगितलं होतं की जर विरोध असेल तर हा प्रकल्प इतर ठिकाणी नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं देखील म्हणालेले आहेत। खासदार विनायक राऊत देखील असंच मागच्या अनेक दिवसांमध्ये किंवा मागील काही काळात असंच वक्तव्य करतात की जर स्थानिक लोकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प इथं होणार नाही। मात्र तरी देखील मंत्री महोदयांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती नाणारच्या मुद्द्यावरून इथलं राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। विरोधक आणि समर्थक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीवरती आदित्य ठाकरे आज काय नेमकं बोलतात किंवा काय नेमकी भूमिका जाहीर करतात रत्नागिरीमध्ये, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे स्थानिकांनी थेट एक प्रकारे हे बॅनर लावून या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचं सांगितलेलं आहे।